वनस्पती बघा, वनस्पती म्हणजे इंग्लिशमध्ये प्लांट्स. प्लांट्स, वनस्पती म्हणजे प्लांट. सगळ्यांना क्लिअर आहे? प्लांट. आता बघा, वनस्पतीचे आपण करतो दोन प्रकार. किती प्रकार करतो बघा? सगळ्यात पहिला प्रकार बघा, एखाद्या वनस्पतीमध्ये बी बी आहे की नाही. बी नसेल म्हणजेच फुल नसेल. ओके, तर त्याला म्हणतो आपण अबीजपत्री वनस्पती. कुठली? अबीजपत्री. कुठली? फुल आहे का? फुल नाही म्हणजे हा, फुल नाही म्हणजे बी नाही, फ्लावर नाही ना. पुष्पा माने फ्लावर समजे क्या? हा, फ्लावर नाही, नॉन फ्लावरिंग. नॉन फ्लावरिंग मग याला काय म्हणतो आपण? अपुष्प. याला म्हणतो आपण अपुष्प वनस्पती. दोन नाव आहे. ओके, इंग्लिशमध्ये अपुष्प म्हणजे नॉन फ्लावरिंग. पुष्पा माने फ्लावर समजे क्या? हो, फ्लावर्स आहे ते. कळलं? अपुष्प म्हणजे फ्लावर आहे का? फ्लावर नाही म्हणजे बी आहे का? बी नाही. मग याला एक नाव इंग्लिशमध्ये, याला म्हणतो आपण क्रिप्टोगॅमी. काय म्हणतो? क्रिप्टोगॅमी. कुठली? क्रिप्टोगॅमी. सगळ्यांना क्लिअर आहे? हा, चला पुढली वनस्पती. याला बी आहे का? बी आहे म्हणजेच काय आले? फुलं. बी आहे म्हणजे कुठली पत्री? बीजपत्री. ओके, फुलं आहे म्हणजे पुष्पा माने फ्लावर, सपुष्प. सपुष्प वनस्पती इंग्लिशमध्ये बघ, याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण फ्लावरिंग प्लांट. काय म्हणतो? फ्लावरिंग. फ्लावरिंग. फ्लावरिंग प्लांट. फ्लावरिंग. आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतो बघा आपण फॅनेरोगॅमी. 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 सांगा किती प्रकार आहे वनस्पतींचे? कोणते कोणते? क्रिप्टोगॅमी, फॅनेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी. क्रिप्टोगॅमी एक कोणते घ्या? क्रिप्टोगॅमी, फॅनेरोगॅमी. सगळ्यांना क्लिअर आहे? कशावरनं भाग केले? अरे कशावरनं भाग केले? बियावरनं. याला बिया आहेत का? नाही. मग नाव काय? हा, म्हणजे काय? हा, ओके. बीजपत्री म्हणजे काय? याला पत्रे आहेत का? हा, बिया आहेत. हा, ओके. सगळ्यांना क्लिअर आहे का? हा, चला. ओके, चला, झालं, संपला विषय. आता बघा, जाऊ पुढे आपण. आता बघा, हे जे क्रिप्टोगॅमी आहे याचे दोन प्रकार आहेत. लक्ष द्या बरं. हे पुन्हा पुन्हा कंबाईनला तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न असणार याच्यावर 100%. कळलं? ओके, बघा बघा, अबीजपत्री वनस्पती दोन टाईपचे आहेत. सगळ्यात पहिला प्रकार नॉन व्हॉस्क्युलर. कुठला? नॉन व्हॉस्क्युलर. असहवनी वनस्पती. कुठल्या? बघा, असहवनी वनस्पती. कुठल्या? असहवनी. नॉन व्हॉस्क्युलर. नॉन व्हॉस्क्युलर ज्यांच्यामध्ये सहवनी संस्था नसते. ओके, आणि दुसऱ्या आहेत बघा सहवनी. सहवनी म्हणजे काय? सहवनी संस्था असते. इंग्लिशमध्ये व्हॉस्क्युलर. जलवाहिन्या रसवाहिन्या असणाऱ्या म्हणजे सहवनी, जलवाहिन्या रसवाहिन्या नसणाऱ्या म्हणजे असहवनी. झायलम फ्लोएम नाहीत. झायलम फ्लोएम नाही, झायलम फ्लोएम आहेत. ओके, हे प्रकार कोणाचे? याचे आहेत का? याचे आहेत ते प्रकार. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे का? हा, ओके, चला एकदा बघा, पुन्हा एकदा. हे प्रकार कोणाचे आहेत? वनस्पती आपण कोणत्या? हा, सगळ्यांना क्लिअर आहे? जाऊ पुढे. आता बघा, ह्याच्या सहवनी आहेत. ह्या दोन प्रकारच्या असतात. खाली बसू. ओके, नाही तर मुलं म्हणतात तसं बसून शिकवतात. हा, चला पहा बरं कोणत्या कोणत्या. पहिला प्रकार, यातला पहिला प्रकार आहे बघा थॅलोफायटा. कुठला प्रकार? थॅलोफायटा. आणि दुसरा प्रकार ब्रायोफायटा. सगळ्यांना क्लिअर आहे का? ब्रायोफायटा. ब्रायोफायटा काय आहे? व्हॉस्क्युलर. बरोबर. कशी काय व्हॉस्क्युलर आहे ते? हा, बघा, हे प्रकार कोणाचे आहेत? हा, ओके, लक्षात ठेवा. एकमेव वनस्पती जी व्हॉस्क्युलर आहे ती आहे बघा टेरिडोफायटा. कुठली आहे? टेरिडोफायटा. सगळ्यांना क्लिअर आहे? म्हणून याच्यावर खूपदा प्रश्न येतात. सगळ्यांना क्लिअर आहे? जगातली सगळ्यात पहिली वनस्पती कुठली? हा, नंतर नंतर सगळ्यात पहिले सजीव कुठे असतील? पाण्यात ना. पाण्यात. मग कुठे असणार? कुठे रे? रूमवर. जाऊ दे. ओके, क्लिअर आहे काय? हा, बघा, मग हे कुठे असणार? कुठे असणार? ह्या पाण्यात. मग पाण्यामध्ये म्हणजे ह्या कशा असल्या पाहिजे? हा, मग प्रश्न येतो, जगातल्या सगळ्यात पहिल्या जलचर वनस्पती कोणत्या? कोणत्या? थॅलोफायटा. बरं, आता डायरेक्ट जमीन येतील का?
नाही, पहिले पहिले हळूहळू यायचं. ओके, पहिले सावलीत यायचं, थोडं पाणी थोडी सावली, याला म्हणतो उभयचर. मग सगळ्यात पहिले उभयचर कोणत्या? आहे की नाही? हा बघा, मग हे काय, ह्या जगातल्या सगळ्यात पहिल्या उभयचर आहेत. उभयचर याला अपवाद आहेत बरं, पण मेनली याला म्हणतो आपण ॲम्फिबियन्स. काय म्हणतो? ॲम्फिबियन. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? हा, आणि सगळ्यात पहिले कोणत्या भूचर? जगातल्या सगळ्यात पहिल्या भूचर वनस्पती कोणत्या? हा, टेरिडोफायटा. बघा, मग याला म्हणतो आपण ह्या भूचर वनस्पती. भूचर, भूचर म्हणजे काय इंग्लिशमध्ये? हा, टेरेस्ट्रियल प्लांट्स. हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का? लक्षात ठेवा, जमिनीवर आल्यानंतर आपल्याला मुळं, खोडं, पानं पाहिजेत. म्हणून या वनस्पतींना सगळ्यात पहिले मुळं, खोडं, पानं पाहायला मिळतात. बिया पण आहेत त्याला. बिया आहेत का? हा, इथं बघ, आहे का बिया? फुलं आहेत का? हा, सगळ्यात पहिले बिया कोणाला आल्या? मला आल्या का? इथं बघ ना. हा, असा प्रश्न येतो. हा, चला, कळलं? बघ, या दोघांना पण मूळ, खोड, पान नसते. सगळ्यांना क्लिअर आहे? मग यांना मूळ, खोड, पान हे अवयव पाहायला मिळत नाहीत. यांना पण मूळ, याला थोडेसे मुळं असतात नॉर्मल, पण सोडून द्या, आपण नाहीच म्हणू. मूळ, खोड, पान याच्यात आपल्याला पाहायला मिळत नाही. डन, संपला विषय. झाली का वैशिष्ट्ये? सांगा बरं, काय वैशिष्ट्य आहे टेरिडोफायटाची? बस एकच का? हा, टेरेस्ट्रियल. अजून काय? कोणत्या संस्था? ओके ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? बरं, या तिघांमध्ये काय साम्य आहे का? आहे ना, फायटा 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 असं नाही. तिन्ही पण कोण आहेत? हा, या दोघांमध्ये काय साम्य आहे का? काय साम्य आहे? दोन्ही पण. हा, चला जाऊ, इकडे जाऊ आता. वेळ पण झाला ना, ठीक आहे. हा पार्ट आपला होऊन जाईल, डोंट वरी. क्लिअर आहे? क्लिअर आहे का रे टकलू? चला पुढचा मुद्दा. आता बघा, बिया आल्या. बिया कशामध्ये असतात? फळामध्ये. काय म्हणतात ते? हा, फळामध्ये. आता बघा, मग बिया आहेत. आता पुढचा प्रकार फळ आहे की फळ नाही, यावरनं पुन्हा दोन प्रकार आहेत. कळलं सगळ्यांना? बघा, मग सगळ्यात पहिले फळ आहे की फळ नाही. बघा, पहिला प्रकार याच्यात असतो फळ नसणारे, याच्यामध्ये फळ असणारे. बरं, फळ नाही, बिया पण नाहीत, बरोबर? कसं काय नाही? इथं बघ ना, बिया आहेत पण काय नाही. म्हणजे बिया कशा आहेत? उघड्या बिया. कशामध्ये उघड्या बिया असतात ते बघू आपण आता. बघा, मग ज्यांच्यामध्ये फळ नसतात त्यांना म्हणतो आपण अनावृत्त बीजी वनस्पती. कुठल्या? अनावृत्त बीजी, जिम्नोस्पर्म. काय म्हणतो? तुम्ही जिम लावली का? जिम पाहिली का? जिम मध्ये फळं असतात का? मग जिम मध्ये काय असते? जिमचं सामान. हा, मग जिम मध्ये फळं नसतात म्हणून याला लक्षात ठेवा, जिम्नोस्पर्म. याला काय म्हणतो? जिम्नोस्पर्म. सगळ्यांना क्लिअर आहे का? तुम्ही सध्या कोणतं मोबाईलचं नेटवर्क सिम वापरता? जिओ. कसं काय रे? पहिले फ्रीमध्ये भेटलं, आता भोगता फळ. हा, मग फळ कोण दिलं तुम्हाला खरं? जिओनी. मग याला म्हणतो अँजिओस्पर्म. मग ज्यात जिओ शब्द आहे तो काय? फळ असणारा, अँजिओस्पर्म आहे ना. याचा अर्थ त्या अम्माईच्या पोराच्या लग्नात माझा पण आहे काहीतरी वाटा, रिचार्ज करून, नाही का? हा, अँजिओस्पर्म. ओके, याला म्हणतो आपण आवृत्त बीजी. सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना क्लिअर आहे? हा, ओके, डन का? हा, ओके. आणि आता शेवटचा मुद्दा. ओके, हे अँजिओस्पर्म आहे. सगळ्यात डेव्हलप वनस्पती कुठल्या? अँजिओस्पर्म. आपण वनस्पती कोणत्या वापरणार खायला आणि प्यायला? अँजिओस्पर्म. सगळ्यांना क्लिअर आहे? मग ह्या आपण वापरतो. सगळ्यांना क्लिअर आहे का? हा, आणि बघा, हिचे शेवटी दोन प्रकार असतात, ते पण बघून घेऊ आणि जाऊ पुढे. मग याचा पहिला प्रकार आहे, त्याला म्हणतो आपण एक दल वनस्पती, धान्यवर्गीय. खातो ना आपण ते गहू, ज्वारी, बाजरी. यांना म्हणतो आपण मोनोकॉट. काय म्हणतो? मोनोकॉट. काय म्हणतो?
काय म्हणणार? एक दल, मोनोकॉट. काय म्हणणार? मोनोकॉट. आणि दुसरा प्रकार द्विदल, डायकॉट. मग डाळ वर्गीय वनस्पती, शेंगदाणे, भुईमुग, तूर, उडीद, मूग. चकनावर्गीय, बरोबर. हा सगळ्यांना क्लिअर आहे? हा द्विदल, बरोबर आहे रे, चकनावर्गीय, एकदम बरोबर. डायकॉट सगळ्यांना क्लिअर आहे? कळलं? मग हे दोन प्रकारचे आहेत. चला जाऊ पुढे. चला आता तुम्हाला या दोघांमधला इथं फरक विचारला होता, आपण नंतर बघू. ते सगळ्यांना क्लिअर आहे? मग आपल्या तिघांचे एक्झाम्पल खूपदा येतात, आपण पाहून घ्या आज कुठले कुठले. लक्ष द्या. चला आता बघा, पहिली वनस्पती कुठली? कोणती? फायटा, थॅलोफायटा. बघून घेऊ आपण. बघा, थॅलोफायटा, एकच फायटा, थॅलोफायटा. सगळ्यांना क्लिअर आहे? थॅलो. ओके. तुम्ही पाहिली का चिमणी? चिमणी पाहिली का? चिमणी इंग्लिशमध्ये. चिमणी म्हणजे स्पॅरो. सगळ्यांना क्लिअर आहे? चिमणी पाहिली की नाही पाहिली? मग असे का करतात काय? डायनासोर म्हटलं. हे बघ, ठीक आहे. हे चिमणी. सगळ्यांना एक मिनिट, वल्लभ बोलणार आहे. ग्रीन आणि पोपटी. अच्छा, थॅलोफायटा, बरोबर, ठीक आहे. ओके, चल. ओके. पोपट आहे का? ठीक आहे, जाऊ द्या. चला, सगळ्यांना क्लिअर आहे? मग कुठला? थॅलोफायटा. बघा, थॅलोफायटाचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. गोष्ट कोणाची? चिमणीची. सगळ्यांना क्लिअर आहे? लक्ष द्या. आता आपण हे पाठ करून घ्या, आत्ताच्या आत्ता. एक्झाम्पल आहे काही, पटकन पाठ करून घ्या, कधी विसरणार नाही तुमची. चला, सगळ्यात पहिला मुद्दा, चिमणी कशी उडते रे? भुरकून नाही, थवे. चिमणी कशी उडते? थव्यामध्ये थवे. चिमणीचे काय असतात? थवे. माहिती ना थवे? बघ, चिमण्या किती आहेत? 3. आणि हे जाऊ दे, हे 3. मग चिमण्या किती आहेत? 3. इंग्लिशमध्ये 3. लक्ष द्या. बघा, मग सिंपल ट्रिक आहे. बघा, कोणता गट आहे आपल्याला लक्षात ठेवायचा? थॅलोफायटा. गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? चिमणीचे काय? केस का? चिमणीचे थ वर्ण लक्षात राहील. थ वर्ण. चिमण्या किती? 3. म्हणजे चिमणी म्हणजे स्पॅरो. समजलं? आता बघा, लक्ष द्या, लिहू नका, लक्ष द्या. पहिले, चिमणीच्या डोक्यात झाल्या उवा. काय झाल्या? उवा. काय झाल्या? उवा. ओके. नंतर चिमणी लावते डोक्याला व्हॅक्स. काय लावते? व्हॅक्स लावल्यावर निघतो गॅस. ओके. माहिती ना, व्हॅक्स लावल्यानंतर खूप खराब वास येतो. ओके, गॅस निघतो. चिमणी करते उलटी म्हणजे ओकारी. काय करते चिमणी? ओकारी. सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके, क्लिअर आहे एवढं? आता बघा, चिमणी ओकारी करते. नंतर चिमणी घरी येते, आंघोळ करते. ओके, काय करते? आंघोळ. आणि जाते नंतर मंदिरात. कोणतं मंदिर? आजचा वार कोणता रे? जाऊ द्या. महादेवाच्या मंदिरात. बघा, तुम्हाला माहिती आहे का, जनरली आपण पाहतो की विष्णू आणि महादेव दोघांचे भक्त असतात, है ना. हिंदू धर्मामध्ये 2 देव आहेत मेन. कोणते? शंकर महादेव. एकच आणि दोन्ही, महादेव आणि विष्णू. जे विष्णूचे भक्त त्याला काय म्हणतो आपण? वैष्णव. आणि शिवाचे भक्त शैव. मग चिमणी कोण आहे? शैव. सगळ्यांना क्लिअर आहे? माहिती ना शैव? शैव. तुम्ही कोण आहे? मी सोमवारी शैव, मंगळवारी वैष्णव. ज्या दिवशी 2 वार, ज्या दिवशी इथं प्रसाद तिथं मी.
ठीक आहे, जाऊ द्या. असं बघ, असं काही ठीक आहे, असं असतं पण असं काही नाही आपल्या म्हणजे आपण कुठे पण काय जे आहे ते आपलं नाही का. आता बघा, जे लोक पंढरपूरचे भक्त आहेत विठोबाचे ते वैष्णव, बालाजी वैष्णव, पण ज्योतिर्लिंग शैव. पण असं काही कट्टर आहेत का? असं काही नसते कसं पण. ओके, कळलं सगळ्यांना. लग्न लग्न होत नाहीये तर महादेव, लग्न झालं बाळ होत नाही तर मग विष्णू आहे ना. असे ते प्रत्येकाचे देव ठरलेले नाही का, मुलींना माहित आहे. हा ओके, सगळ्यांना ओके ओके ओके. हा चला जाऊ पुढे. बघा एवढी गोष्ट आहे, अजून गोष्टी भरपूर साऱ्या पण आपण नंतर बघू त्या. ठीक आहे, मेन घ्या पहिले, एवढ्या एक्झाम एकदम मेन आहे. ठीक आहे, ओके क्लिअर आहे सगळ्यांना. चला एकदा गोष्ट रिपीट करा. कोणतरी सांगा, 2 मिनिटं पॉज घेऊ आपण. कोणतरी गोष्ट सांगा मला न पाहता. मॅडम आपण बरं कोणाला पण, कोणी पण, मॅडम आपण काय गोष्ट म्हटली सांगा. हा हा थवा, थ वर्ण. हा कळ, लिंक लागा. हा नंतर नंतर हा नाही. आता मला सांगा 1 मिनिट, ही गोष्ट आहे ना, मग गोष्ट याच क्रमाने पाहिजे का? नाही, हाच प्रॉब्लेम आहे आपला. कळलं का? काय निघाला? काय निघाला? गॅस. ओके, काय लावलं? काय केली? उलटी. कोणी? चिमणी कोण आहे? हा कळलं. चिमण्या किती? संपला ना विषय. क्रमाने पाठ नाही करायचं कधीच. क्रमाने पाठ केले की हुकणार क्रम तुमचा. गोष्ट म्हणजे काय? गोष्टीला क्रम असतो का? नाही. मग क्रम काही असू द्या. ओके, तुम्हाला काय पाठ पाहिजे? ओके, गोष्ट फक्त माहित पाहिजे. चिमणी बस लक्षात राहतं. आपला पाठ करायचा आहे का ऑप्शन कट करायचे आहेत? हा, मग क्रमाने पाठ करायचं नाही. सगळ्यांना क्लिअर आहे का मागचे विद्यार्थी? समजलं का रे? हा हा चला आता बघा, जाऊ पुढे. एकदा पुन्हा. कोण? किती? काय निघाला? काय केली? हा डोक्याला काय लावला? आता उलटी नाही म्हणायचं, ओकारिता ना, हे इथले शब्द वापरायचे. हा चला नंतर. हा बरं मला सांगा, जेव्हा आपण ओकारी करतो तेव्हा काय काय निघते बाहेर? हा हे बघा, काय निघणार? कॉमन सेन्स आहे यार. लाळ लाळ, बरोबर ना. हा मग ओकारी केली काय निघणार? लाळ. हा लाळ, बरोबर, एकदम बरोबर. ओके बघा, तिने आंघोळ केली, डोक्याला काय लावला? ते आंघोळीच्या आधी. हे कधी लावला? आता आंघोळ केली, आता काय लावणार डोक्याला? जेल. जेल. हा बघा बघा बघा, खूप मोठी गोष्ट आहे. आता हे खूप, याचे एक्झाम्पल खूप सारे आहेत. सगळी गोष्ट पण आता आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे. चला चला एकदा रिपीट करू. हा चला, काय केली? काय निघाला? काय लावला? नंतर काय लावलं? जेल. हा नंतर किती चिमण्या? कोण? चिमणीचे थ वर्ण. बघा मग पहिले एक्झाम्पल, स्पॅरो वर्ण स्पायरोगायरा. स्पायरो वर्ण स्पायरोगायरा. ओके बघा, 3 वर्ण युलोथ्रिक्स. 3 वर्ण युलोथ्रिक्स. 3 वर्ण युलोथ्रिक्स. उवा वर्ण उल्वा. वॅक्स वर्ण व्होल्वॅक्स. ओके, गॅस वर्ण सरगॅसम. सरगॅसम. ओके, ओकारी वर्ण कारा. ओके, शैव वर्ण शैवाल. शैव वर्ण शैवाल, सगळ्या प्रकारचे शैवाल, अलगी त्याच्यामध्ये. ओके बघा, जेल वर्ण जेलिडियम. जेल वर्ण जेलिडियम. आणि लाळ वर्ण लायकेन. लायकेन. सगळ्यांना क्लिअर आहे? लायकेन. ओके, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. ओकारीतला क, उवातला व, क व क, फंगस पण याच्यामध्ये येतं. कवक, फंगस. ओके, आणि या लायकेनलाच आपण म्हणतो दगडफूल. काय म्हणतो? दगडफूल. एवढे एक्झाम्पल आहेत. क्लिअर सगळ्यांना? पटपट पाठ करा 2 मिनिटांमध्ये एक्झाम्पल. स्पायरोगायरा म्हणा. स्पायरोगायरा. स्पॅरो वर्ण. स्पॅरो वर्ण. 3 वर्ण युलोथ्रिक्स. उवा वर्ण. उवा वर्ण व्हॅक्स वर्ण व्होल्वॅक्स. जरी मला हे पाठ होत नाही पण मला लगेच कळतं व्हॅक्स वर्ण काय येईल. पण असं येईल का ऑप्शन? उल्वा, कुलवा, मुलवा, बुलवा?
असं येईल का? काय येईल? या चारपैकी काहीतरी येईल, म्हणजे हे मॅच होईल. कळलं का? असं येईल का? नाही का? उलवा बुलवा झुलवा जाऊ द्या. ओके चला ओके. गॅसवरनं, ओकारीवरनं, शैवावरनं, कवकवरनं कवकच, जेलवरनं, लाळवरनं, संपला विषय. काय संपलं? थॅलोफायटा. ओके जाऊ पुढे. आता ब्रायोफायटा. पटपट पटपट ब्रायोफायटा. चला वेळ कमी आपल्याकडे. ब्रायोफायटा लक्षात ठेवायचा आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायची एक गोष्ट, एका मुलाची नाव आहे ब्रॉयन. कोण आहे? ब्रॉयन. ब्रॉयन म्हणजे ब्रॉयन लारा माहितीये का? ब्रॉयन लारा. हा ब्रॉयन माहिती ना? ब्रॉयन. हा ब्रॉयन महाराष्ट्राचा आहे का भारताचा आहे? कुठला आहे? आता फॉरेनचाच आहे ना ब्रॉयन. मग याचा मित्र कुठला असणार? फॉरेनचा की भारताचा? याचा मित्र असेल का बंड्या? नाही. मग याचा मित्र आहे बघा अँथनी. कोण मित्र आहे? अँथनी है ना. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस आहे ना. मय मंदिर जाऊ द्या. क्लिअर? अँथनी. ओके अँथनी. लक्ष द्या. अँथनी सगळ्यांना क्लिअर आहे? बघ ब्रॉयन वरनं समजलं. याचा मित्र कोण? हे चालले बाजारात. बाजार म्हणजे मार्केट इंग्लिशमध्ये. हा मार्केट. हे चालले कुठं? कारण यांना खायचं आहे मटन. मटन म्हणजे मांस. मी सांगतो ते म्हणा. हा मटन म्हणजे मांस. सगळ्यांना क्लिअर आहे? चालले कुठं? यांच्याकडे एक गाडी आहे. कोणती? लुना. कोणती गाडी आहे? लुना. मार्केटला जाता जाता यांना लागला एक सिनेमाघर म्हणजे टॉकीज. त्यावर 2 पिक्चर होते. एक इश्किया, दिल तो बच्चा याची माहिती ना. एक इश्किया आणि एक रोबोट. कोणता? सांगा हे कोणतं बघतील पिक्चर? जर यांनी रोबोट बघितला तर हे पोरच नाहीत. बरं जाऊ द्या. ठीक आहे सोडून द्या. ठीक आहे पोरं आहेत ते. हेच पाहते इश्किया. हे कोण पाहिजे? रोबोट बिबोट. जाऊ द्या. ठीक आहे मी प्रॅक्टिकल. चला सगळं ओके क्लिअर सगळ्यांना? जाऊ द्या. कळलं? आता बघा मग जायचं आहे आपल्याला पिक्चरला. मग हे काय म्हणतात? आपण काय करू? आपण थोडेसे फुलं घेऊन जाऊ. फुलं सोबत कोणी भेटलं द्यायला ना. ओके आणि हे जातात एका स्पा मध्ये. माहिती? स्पा म्हणजे काय? मसाज नाही, दाबदूब केंद्र. मसाज करणारे स्पा. हे जातात स्पा मध्ये आणि तिथे लावतात पावडर नाही, टॉल्कम पावडर. बघा गोष्ट खूप मोठी आहे पण इतकं लक्षात ठेवा फक्त. मेन ना खूप मोठी गोष्ट आहे. ओके चला कळलं? गोष्ट रिपीट करू. चला पेन कोणता? ओके हा ठीक आहे ओके ठीक आहे आता राहू द्या. हा चला 1 मिनिट. चला हा चला गोष्ट पटकन. कोण? हा ब्रॉयन वरनं चालला कुठं? हे नको पाहू ना आता. गोष्ट आहे ती. हा चला ब्रॉयन कुठं चालला? कोणाला घेऊन? अँथनी. कशावर? काय खाला? काय लावलं? पावडर नाही, टॉल्कम पावडर. हा काय घेतलं सोबत? फुलं. कोणता पिक्चर? अजून रोबोट. पहा बरं आता कसं लक्षात राहते न पाहता. पुस्तक वाचताना लक्षात राहत नाही. हा ओके आणखी अजून काय रे? कशावर? हा आता अजून खूप मोठ्या गोष्टी आहेत पण एवढं लक्षात ठेवा. बस झालं एवढं एक्झाम्पल. कळलं सगळ्यांना? चला कोण? ब्रॉयन वरनं. हा कोण मित्र? बघ अँथनी वरनं पहिलं एक्झाम्पल अँथ्रोसिरॉस. कुठलं? अँथ्रोसिरॉस. ओके मार्केट वरनं मर्केन्शिया. मास वरनं मॉस. लुनावरनं प्लुनारिया. ओके इश्किया वरनं रिश्किया. रोबोट वरनं रेबोलिया. ओके सगळ्यांना क्लिअर आहे? फुल वरनं फॉलिओसिरॉस. ओके स्पा वरनं स्पॅग्मम. ओके आणि टॉल्कम पावडर वरनं पॉलिट्रायकम. काय? पॉलिट्रायकम. तुम्ही फक्त 2दा हे पाठ करून घ्यायची नावं. नाही तर हे आठवलं इश्किया त्यावरनं काय?
कळलं? एक्झाम्पल पाठवतील, पहा बरं काय एक्झाम्पल आहेत, पहा बरं कोणते कोणते एक्झाम्पल आहेत. हे बघा, अँथ्रीवरनं अँथ्रोसिरॉस, मार्केटवरनं मर्केन्शिया, मासवरनं मॉस, लुनावरनं प्लुनारिया, इश्कियावरनं रिश्किया, रोबोट रेबोलिया, फुल फॉलिओसिरास, स्पा स्पॅग्मम, टॉल्कम पावडर पल्ड. सगळ्यांना क्लिअर आहे? सारी गोष्ट संपला विषय. जाऊ पुढे. शेवटचा आता कोणता? टेरिडोफायटा. बघा, टेरिडोफायटा लक्षात ठेवायचं आहे. तर ही गोष्ट आहे एका टेकडीची. कोणती? कोणती टेकडी? पर्वती. कोणा पर्वती? हा, टेकडी. टेकडी माहिती ना, टेकडी. हे बघ टेकडी. क्लिअर सगळं? ओके, टेकडी. चला आता बघा, टेकडीवरनं, हा सोपा आहे का? हा बस संपला विषय. लिंक लागली पाहिजे, लिंक लागली पाहिजे. लिंक लागली की सगळा विषय संपतो. सर क्लासमध्ये फोन लावतो थोड्या वेळात. बघा, चला लक्ष द्या. बघा टेकडी. बघा, टेकडीवर गेली जेनेलिया. कोण? सरनेम आहे 6. माहिती आहे 6 सरनेम आहे. 6 एक सरनेम आहे 6. ओके, कोण? कुठे गेली? कशाला? मी सांगतो ना. तुमच्याला काय ते चालले ती टेकडीवर, येऊन जाऊन टेकडीवर. आता आम्हाला चाललं लाज वाटते तिथं. ओके ओके, कळलं सर? काहीच नाही प्रायव्हसी राहिली तिथं, प्रायव्हसी पर्वतीवर. कधी गेले पाहिलं तर अरे बापा आहेच का क्लास. ओके, कळलं. जेनेलिया. ओके, जेनेलिया 6. ओके, कारण हिला आणायचे आहे मासे. काय आणायचे आहे? या टेकडीवर खूप मोठा तलाव आहे, तिथे मासे भेटतात. असं कधी असते का? कधी पाहिलं का टेकडीवर तलाव? पण लक्षात ठेवायचं आपण, हिला काय खायचं आहे? मास का? हा, मास म्हणजे हो तर कोण? ब्रायोफायटा. हे काय आहे? हा, फरक आहे ना. हा, चला बघा, कोण? कुठं चालली? कशाला? मासेवरनं नाही, हा टेकडीवरनं टेरिडोफायटा. कळलं सगळ्यांना? हा, चला आता बघा, या माशामध्ये निघतात मुंग्या. काय निघतात इंग्लिशमध्ये? बघा, मग ही मासे घेते आणि मुंग्या निघतात, हिला राग येतो. ओके, आणि ही जे चिडते आणि त्या व्यक्तीला म्हणते नीच, तुझी लायकी आहे का मासे विकण्याची? काय म्हणते? नीच. तुझी काय आहे? लायकी आहे का मासे विकण्याची? रागाला की मुली, रागाला की नाही का जात तन 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 जाते. नंतर नंतर अरे आपण तर अभ्यास करतो एमपीसीचा, संविधान म्हणते सगळे इक्वल आहेत. तिला फील होतं उगीच बोलली है ना. तिला काय होतं? फील. काय फील होतं? सगळे कसे आहेत? इक्वल. सेम कुठं आहे? कुठं आहे सेम? हा ओके, कळलं सगळ्यांना? लक्ष द्यायचं, सायन्स आहे. कळलं सगळ्यांना? आणि शेवटी ती ठरवते इथून पुढे मी ऑफलाईन मासे घेणार नाही. कसे मासे घेईल? ऑनलाईन. कशावर? झोमॅटो नाही. झोमॅटो मासे येते का? मासे बनवायचे नाहीत, विकत घ्यायचे. अमेझॉन रे, अमेझॉनवर मासे. ठीक आहे, जाऊ द्या. चला चला, गोष्ट कोणाची? टेकडीवरनं. हा टेकडीवर कोण गेलं? जेनेलिया. 6 नाही 6. हा, 6 म्हणू शकता. जेनेलिया 6. जेनेलिया 6. काय आला? काय निघाला माशात? काय म्हटलं? हा, अँट निघाला. काय म्हटलं? नीच, तुझी. काय झालं? सगळे कसे आहेत? कुठनं घ्यायचे मासे? संपलं. ऑनलाईन नाही, अमेझॉन शब्द, हे सोडून दे शब्द. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, चला कळलं. चला पुढलं बघा. मग सगळ्यात पहिले एक्झाम्पल जेनेलियावरनं सिलॉजिनेला. पहिले एक्झाम्पल सिलॉजिनेला. 6 वरनं सॅल्व्हानिया. 6 वरनं सॅल्व्हानिया. मासेवरनं मार्सेलिया. ओके, अँट वरनं अँटीएंटम. अँट वरनं अँटीएंटम. ओके, अँटीएंटम. नीच वरनं नेचे.
लायकीवरनं लायकोपोडियम, लायकोपोडियम, लायकीवरनं लायकोपोडियम. फिलवरनं फिलिसिनी, फिलवरनं फिलिसिनी. इक्वलवरनं इक्विसेटिनी, इक्वलवरनं इक्विसेटिनी, इक्वलवरनं. आणि ॲमेझॉनवरनं ॲझोला, ॲझोला. सगळ्यांना क्लिअर आहे? चला एकदा एक्झाम्पल पाठ करू पटकन 2 मिनिटांमध्ये. जेनेलियावरनं सिलोजेनेला, पण लिंक लागते का? जेनेलिया. 6 वरनं सॅल्वानिया. ओके. मासेवरनं मार्सेलिया. अँटवरनं अँटिएंटम. नीचवरनं नेचे. लायकीवरनं लायकोपोडियम. फिलवरनं फिलिसिनी. इक्वलवरनं ॲमेझॉनवरनं. सगळ्यांना क्लिअर आहे?